नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यभरातील शिक्षकांसाठी महत्त्वाचं असं एक प्रशिक्षण आलेलं आहे आणि हे प्रशिक्षण आपल्याला सर्वांना पूर्ण करावं लागणार आहे। आता काय आहे हे प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणाची नेमकी आवश्यकता काय आहे आणि केव्हा होणार आहे आणि कशा पद्धतीने हे प्रशिक्षण करावं लागणार आहे या संबंधीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला शेअर करा आणि ही माहिती आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल। म्हणून व्हिडिओला शेअर नक्की करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या शाळा माहिती व अपडेट या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग बघूया सविस्तर काय आहे, कोणतं प्रशिक्षण आपल्याला करणं आवश्यक आहे। राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेटर्स शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्यासाठी आता शासनाने तयारी केली आहे। हे प्रशिक्षण नेमकं आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे आणि याची शेवटची तारीख नक्की काय आहे ते आपण या पत्रातून जाणून घेणार आहोत। तर या कोर्ससाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने AI साथी फॉर एज्युकेटर्स शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स विकसित केला असून तो दीक्षा पोर्टलवर उपलब्ध असून सदर ऑनलाईन कोर्सचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते 14 जुलै 2026 रोजी झालेलं आहे। आणि या कोर्समध्ये आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ज्याचा आता युग आलेला आहे, हे तंत्रज्ञान आज शैक्षणिक तसेच प्रशासकीय व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनत आहे। AIचा योग्य, सुरक्षित व जबाबदार वापर केल्यास अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्याबरोबरच दैनंदिन कामकाजी गती, गुणवत्ता, अचूकता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते। अध्यापन नियोजन व साहित्य निर्मिती, मूल्यमापन, अहवाल लेखन, माहितीचे विश्लेषण, सादरीकरण करणे तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये AI आधारित साधनांचा प्रभावी वापर होतो। त्यामुळे AI विषयक मूलभूत ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे। तर या AI च्या युगात आपल्याला शिक्षकांनाही AIचं ज्ञान पूर्णपणे यावं यासाठी शासनाने हे प्रशिक्षण सर्व राज्यातील सर्व शिक्षकांना कंपल्सरी केलेला आहे। तर या प्रशिक्षणासाठी आपण आजपासूनही अर्ज करू शकतो। ऑनलाईन पद्धतीने आपण दीक्षा ॲपवर प्रशिक्षणासाठी जॉईन होऊ शकतो। या कोर्ससाठी दिनांक जे आहे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला प्रवेश घेता येणार आहे आणि 30 सप्टेंबर 2026च्या आत आपल्याला हा कोर्स पूर्ण करून द्यायचा आहे। तर 50 तासांचा उपक्रम जो NEP ने आपल्याला लावून दिलेला आहे त्यातील 4 तासांचं वेटेज ते या कोर्ससाठी दिलेला आहे आणि 4 तासाचा हा कोर्स आता राज्यातील सर्व शिक्षकांना करणे बंधनकारक होणार आहे। तर एक महत्त्वाची अशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो होतो। व्हिडिओ आवडला, माहिती आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्याला अशाच नवनवीन माहिती जर आपल्या चॅनलवर मिळवून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।